नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अर्नाळा अर्नाळा पश्चिमेकडील बंदरपाडा येथे पहाटे दरोडा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. विरार पश्चिमेला असलेल्या अर्नाळा गावातील बंदरपाडा येथे आज पहाटे घडलेल्या भयंकर घटनेने पूर्ण गावात हादरलं. प्रथमदर्शी मिळालेली माहितीनुसार विरार येथील अथर्व क्लासेसचे प्राध्यापक सचिन गोवारी यांचं घर अर्नाळा बंदरपाडा येथे आहे, पण क्लासेसमुळे ते आपल्या पत्नी व मुलासह आगाशी येथे राहतात. गावातील त्यांच्या घरी त्यांचे वयोवृद्ध वडील श्री जगन्नाथ गोवारी, आई लीला गोवारी तसेच बहीण नेत्रा गोवारी हे राहतात. हल्ला करणाऱ्या व्यक्तींनी आपल्याला प्रतिकार होणार नाही याची पूर्ण रेकी केली असणार, त्यामुळे पहाटे 3च्या वेळी हल्लेखोराने झोपेत असलेल्या नेत्रा गोवारी यांच्यावर कातीने हल्ला केला. सौ लीला गोवारी यांनी त्याला पाहिल्यावर त्यांच्यावरही जीवघेणा हल्ला केला. सदर तरुण काळी जीन्स आणि निळ्या टी शर्ट मध्ये होता. हा फार मोठा दरोड्याचा प्रयत्न होता की अजून काही, हे पोलीस तपासात निष्पन्न होईलच. आरडाओरडाही झाला, पण पहाटे 3ची वेळ असल्याने सगळा गाव साखर झोपेत होता. या प्रकरणाची भीषणता सगळ्यांना उठल्यानंतर कळाली, नाहीतर त्यांना गावातून बाहेर निघणं शक्यच झालं नसतं. अर्नाळा गावच्या इतिहासात असा हा पहिला भयंकर प्रकार असेल. या घटनेने पुन्हा एकदा अनधिकृत भाडेकरूंचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. थोड्याशा भाड्यापोटी कुठलीही कागदपत्र न घेता भाडेकरूंना आसरा देणाऱ्या तसेच अनधिकृत भाडेकरूंची चौकशी व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. एकेकाळी सुखी समाधानी असलेल्या गावावर वाकडा डोळा करण्याची कोणाची हिंमत नव्हती, पण वाढती भाडेकरूंची संख्या गावांना असुरक्षित बनवत आहे. वृत्तसंकलन रमेश सोनवणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.